नमस्कार मित्रांनो, पेन्शन टॉक्स विथ चिंदरकर अर्थात 12व्या गप्पा पेन्शनच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या चॅनलद्वारे मला अवगत असलेली पेन्शनबद्दलची माहिती आपणाशी शेअर करणार आहे. ही चित्रफित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. निवृत्तीवेतन म्हणजे काय? निवृत्तीवेतन म्हणजे सेवानिवृत्त झाल्यावर उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. आता आपण निवृत्तीवेतनाचे प्रकार पाहू. निवृत्तीवेतनाचे एकूण 8 प्रकार आहेत. नियत वयोमान निवृत्तीवेतन, स्वेच्छा निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, अनुकंपा निवृत्तीवेतन, जखम किंवा इजा निवृत्तीवेतन, नुकसान भरपाई निवृत्तीवेतन आणि असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन. निवृत्तीवेतनास कोण पात्र आहे? जे कर्मचारी शासकीय सेवेत 1/11/2005 पूर्वी नियुक्त झाले आहेत ते व ज्यांची अर्थकारी सेवा कमीत कमी 10 वर्ष झाली आहेत ते. आजचा विषय नियत वयोमान निवृत्तीवेतन. नियत वयोमान निवृत्तीवेतन या प्रकरणात शासकीय कर्मचारी वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यावर व वर्ग 4 कर्मचारी वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर निवृत्त होतात. समजा ज्यांचा जन्मदिनांक 2/6/1960 असेल तर ते दिनांक 30/6/2018 रोजी, वर्ग 4 कर्मचारी असेल तर दिनांक 30/6/2020 रोजी सेवानिवृत्त होईल. पेन्शन प्रस्ताव कसे तयार करावे किंवा केस करतेवेळी कोणती काळजी घ्यावी? महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 2/7/15 पूर्वी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 प्रमाणे नियत वयोमान निवृत्तीवेतन प्रकरण तयार करताना विविध नमुन्यात उदाहरणतः नमुना 7, नमुना 6, नमुना 3 व नमुना 5 या अशा अनेक नमुन्यात माहिती गोळा करून प्रधान महालेखाकार कार्यालयाकडे पाठवावी लागत असे. परंतु महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिनांक 2/7/15 अन्वये निवृत्तीवेतन संगणक प्रणालीद्वारे निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्यासाठी सिंगल कॉम्प्रेहेन्सिव्ह फॉर्म फॉर असेसमेंट ऑफ पेन्शनरी बेनिफिट या एकाच नमुन्याचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. या फॉर्मचे 2 भाग आहेत, सेक्शन ए व सेक्शन बी. सेक्शन ए हा भाग स्वतः सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचारी यांनी भरायचा आहे. सेक्शन ए ची माहिती प्राप्त झाल्यावर त्याची खातरजमा करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुख यांची राहील. तसेच पेन्शन प्रस्तावात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांचा मोबाईल नंबर लिहिणे अनिवार्य आहे. कार्यालय प्रमुखाने पुढील बाबींची काळजी घ्यावी. शासकीय कर्मचारीचे नाव सेवापुस्तकात पॅन कार्ड, आधार कार्ड व बँक पासबुक प्रमाणे असावे. तसे नसल्यास ते शासन निर्णय दिनांक 10/1/14 नुसार सुधारित करावे. पॅन कार्ड, आधार कार्ड यांची झेरॉक्स प्रत प्रस्तावासोबत जोडावी. सेवा पुस्तक हे पेन्शन प्रस्ताव मंजूर व प्राधिकृत करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, म्हणून ते नेहमी अद्ययावत असावे. त्यासाठी या बाबी लक्षात असू द्या. सेवा पुस्तकाचे प्रथम पृष्ठ पूर्णपणे भरलेले असावे. जन्मदिनांक अंकात व अक्षरात लिहावी. शक्यतो खाडाखोड टाळावी. सेवेत रुजू होण्याचा व जो हुद्दा धारण केला आहे त्याची नोंद घ्यावी. सेवेत स्थायी झाल्याची नोंद घ्यावी. वार्षिक दिली जाणारी वेतनवाढ याची नोंद घ्यावी. वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात येणाऱ्या व्यवसाय रोध भत्ता याची नोंद घ्यावी. सेवेत असताना दिली जाणारी पदोन्नती, पदावंती, बदली इत्यादींची नोंद घ्यावी. निलंबन कालावधी असेल तो कसा गणला गेला यासंबंधीचा आदेश प्राप्त करून त्याची नोंद घ्यावी. सेवानिवृत्तीची नोंद म्हणजे दिनांक, निवृत्तीचा प्रकार उदाहरणतः नियत वयोमान, स्वेच्छा, रुग्णता याची नोंद सेवा पुस्तकात घ्यावी. या सर्व नोंदणी कार्यालय प्रमुखाने साक्षांकित करणे आवश्यक आहे. नामनिर्देशनाच्या नोंदणी जसे की कुटुंब निवृत्तीवेतन,
उपदान, भविष्य निर्वाह निधी व गट विमा योजना या 4 बाबींचे नामनिर्देशनाचे नमुने शासकीय कर्मचारी यांच्याकडून भरून घ्यावेत व नमुने स्वतः कर्मचारी यांनी सही करणे आवश्यक आहे। हे नमुने स्वीकारले म्हणून कार्यालय प्रमुखाने शासनांकित करून सेवा पुस्तकात चिटकवणे आवश्यक आहे। निवृत्ती वेतन मिळण्याकरता कमीत कमी 10 वर्ष क्वालिफाईंग सर्व्हिस होणे आवश्यक आहे। एकूण ग्रॉस क्वालिफाईंग सर्व्हिसमधून नॉन क्वालिफाईंग सर्व्हिस म्हणजे बॉय सर्व्हिस 18 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीतील सेवा, असाधारण सुट्टी, निलंबन कालावधी, अकार्य दिन, सेवा खंड या सर्व बाबींचा कालावधी ग्रॉस क्वालिफाईंग सर्व्हिसमधून वजा करावा, जेणेकरून नेट क्वालिफाईंग सर्व्हिस काढता येईल जी 10 वर्षापेक्षा कमी नसावी। नॉन क्वालिफाईंग सर्व्हिसचा तपशील प्रस्तावासोबत जोडावा। महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लागू केलेल्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार निर्गमित झालेल्या अधिसूचनेप्रमाणे विविध विभाग प्रमुख यांच्या अधीनस्थ अधिकारी व कर्मचारी यांच्या केलेल्या वेतन निश्चितीची वेतन पडताळणी संचालक लेखा व कोषागार यांच्या अधीनस्थ वेतन पडताळणी पथकांकडून करून घ्यावी। वेतन पडताळणी झाल्याशिवाय प्रधान महालेखाकार कार्यालय निवृत्ती वेतन व इतर लाभ प्राधिकृत करत नाही। निवृत्ती वेतन 6व्या किंवा 7व्या वेतन आयोगानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शेवटच्या 10 महिन्यात अर्जित केलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% किंवा शेवटच्या महिन्यात घेतलेल्या मूळ वेतनाच्या 50% यापैकी जी रक्कम त्याला लाभदायक ठरेल ती रक्कम निवृत्ती वेतन म्हणून त्याला अनुज्ञेय राहील। निवृत्ती वेतनाची परिगणना जन्मदिनांक 29/5/1962, सेवानिवृत्ती दिनांक 13/5/1985, सेवानिवृत्त दिनांक 31/5/2020, एकूण सेवा 35 वर्ष व 3 दिवस, शेवटचे वेतन 58,000 7व्या वेतन आयोगाप्रमाणे। उपदान सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर अर्धकारी सेवेच्या प्रत्येक पूर्ण 6 माही कालावधीकरता त्याच्या सुधारित वेतनाच्या 1/4 इतके सुधारित वेतनाच्या कमाल 16.5 पट किंवा 14 लाख यापैकी जे कमी असेल ते सेवानिवृत्त उपदान म्हणून देय राहील। अंश राशीकरण ऐच्छिक आहे। शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्ती वेतनाच्या 40% पेक्षा अधिक होणार नाही एवढ्या भागाची एक ठोक रक्कम अंश राशीकरण करता येईल। नियत वयोमान सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर पण 1 वर्षाच्या आत अंश राशीकरण करायचे असेल तर नमुना ए मध्ये करावा। नियत वयोमान सेवानिवृत्ती तारखे अगोदर अंश राशीकरण करायचे असेल तर अर्ज नमुना बी मध्ये करावा। ऑनलाईन ॲप्लिकेशन सिरियल नंबर 41 समोर नमुना ए किंवा बी किंवा सी जे लागू आहे ते नमूद करावे। अंश राशीकरण अर्जाची तारीख न विसरता लिहावी। किती टक्के अंश राशीकरण करायचे आहे त्याचाही स्पष्ट उल्लेख करावा, अन्यथा अंश राशीकरणाची रक्कम प्राधिकृत केली जात नाही। सेवानिवृत्ती तारखेपूर्वी ज्या कर्मचारी विरुद्ध विभागीय अथवा न्यायिक कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे अशी कार्यवाही प्रलंबित असतानाच्या कालावधीत प्राधिकृत केलेले तात्पुरते निवृत्ती वेतनाच्या भागाचे अंश राशीकरण करण्यास पात्र असणार नाही। वैद्यकीय तपासणीशिवाय निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण करण्यास कोण पात्र आहे? जे कर्मचारी वयोमान निवृत्त होतात ते, जे कर्मचारी स्वेच्छानिवृत्त घेतात ते, जे कर्मचारी महामंडळ, स्वायत्त संस्था किंवा स्थानिक प्राधिकरण यामध्ये सामावून घेतले जातात ते। स्थायी नाहीसे झाल्याने ज्यांना नुकसान भरपाई निवृत्ती वेतन प्राधिकृत केले आहे असे अर्जदार, विभागीय किंवा न्यायिक कार्यवाही अंतिम स्वरूपात पूर्ण झाल्यावर व अंतिम आदेश निर्गमित झाल्यावर निवृत्ती वेतन प्राधिकृत केले आहे असे अर्जदार, अंश राशीकरणाचा अर्ज सेवानिवृत्तीच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत करणे आवश्यक आहे।
अंश राशीकरण हे ऐच्छिक आहे. जर निवृत्ती झालेल्या कर्मचारी यांनी अंश राशीकरणाचा अर्ज निवृत्ती तारखेनंतर 1 वर्षाच्या आत नाही केला तर त्याला अंश राशीकरणासाठी वैद्यकीय तपासणी करावी लागते. वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय या प्रकारच्या निवृत्ती वेतनधारकांना अंश राशीकरण करता येत नाही. रुग्णता निवृत्ती वेतनधारक, शिक्षा म्हणून सेवेमधून सक्तीने सेवानिवृत्त केलेला निवृत्ती वेतनधारक, अनुकंपा निवृत्ती वेतन मिळत असलेला अर्जदार. निवृत्ती वेतनधारक अंश राशी करण्यासाठी नमुना सी मध्ये कार्यालय प्रमुखाकडे अर्ज करील. नमुना सी स्वीकारल्यानंतर कार्यालय प्रमुखाने त्या सर्व माहिती भरून प्रधान महालेखाकार कार्यालयाकडे पाठवून द्यावा. कार्यालय प्रमुखांकडून नमुना सी प्राप्त झाल्यानंतर प्रधान महालेखाकार कार्यालय त्या नमुन्याचा भाग 4 पूर्ण करील व तो संबंधित कार्यालय प्रमुखाकडे पाठवून देईल. भाग 4 प्रधान महालेखाकार कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर कार्यालय प्रमुख शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक यास नमुना डी मध्ये पत्र लिहील व त्यास नमुना ई जोडून निवृत्ती वेतनधारकास वैद्यकीय तपासणी करण्यास विनंती करील. नमुना डी व ई कार्यालय प्रमुखांकडून प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय मंडळ अर्जदाराची तपासणी करील व आपले मत लेखी नमूद करून नमुना ई कार्यालय प्रमुखांकडे परत पाठवेल. नमुना ई प्राप्त झाल्यानंतर कार्यालय प्रमुख तो नमुना प्रधान महालेखाकार कार्यालयाकडे पाठवून देईल, जेणेकरून अंश राशीकरणाची रक्कम निवृत्ती वेतनधारकास प्राधिकृत होईल. जोपर्यंत भाग 4 एजी ऑफिसकडून प्राप्त होत नाही तोपर्यंत निवृत्ती वेतनधारकांनी वैद्यकीय तपासणी करून घेऊ नये. निवृत्ती वेतन प्रस्ताव सोबत जोडावे असे जोडपत्र ना विभागीय चौकशी प्रमाणपत्र. शासकीय कर्मचारी विरुद्ध कोणतेही विभागीय वा न्यायिक चौकशी प्रलंबित नाही याबाबत प्रमाणपत्र देणे. चौकशी असल्यास तिचा कालावधीचा उल्लेख करावा व चौकशी अंती जो निर्णय झाला त्याचा उल्लेख करावा व निर्णयाची प्रत सोबत जोडावी. नादेय प्रमाणपत्र. या प्रमाणपत्रात शासकीय कर्मचारी यांच्याकडे असलेली फक्त शासकीय वसुलीचा उल्लेख करावा व ती कशी वसूल करावी त्याचा तपशील द्यावा. वसूल केलेली रक्कम कोणत्या लेखा शीर्षाखाली वर्ग करावी याचाही उल्लेख जरूर करावा. तात्पुरते निवृत्ती वेतन व उपदान. सेवानिवृत्ती झालेल्या शासकीय कर्मचारी यांना दिलेले तात्पुरते निवृत्ती वेतन व उपदान याचाही उल्लेख प्रस्तावात करावा. ही झाली इतर विभागाची माहिती. आता आपण अशासकीय अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांचे पेन्शन प्रस्ताव कसे तयार करावे ते पाहू. पेन्शन प्रस्ताव तयार करताना या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व जोडपत्र जोडावे. या व्यतिरिक्त पुढील जोडपत्रांचा समावेश करावा. शाळा व महाविद्यालयाचे शासनमान्य प्रमाणपत्र, कर्मचाऱ्यांची पूर्णवेळ सेवा असल्याचे प्रमाणपत्र. अर्धवेळ सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरली जात नाही. शाळा व महाविद्यालय केव्हापासून 100% अनुदानित आहे त्याचे प्रमाणपत्र, तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची सेवासुद्धा केव्हापासून 100% अनुदानित आहे याचाही उल्लेख करावा. वरील बाबींची नोंद सेवा पुस्तकात जरूर घ्यावी. जर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची सेवा दिनांक 1/11/2005 नंतर 100% अनुदानित असेल तर तो शासन निर्णय दिनांक 31/10/2005 अन्वये निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरत नाही तर तो कर्मचारी राज्य शासनाच्या नवीन परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत येतो. समजा श्री अबक हे दिनांक 21/1/1985 रोजी सेवेत रुजू झाले, पण अनुदान मात्र दिनांक 5/2/1995 रोजी प्राप्त झाले व 100% अनुदान दिनांक 26/3/2000 रोजी प्राप्त झाले, तर मग काय करावे?
जर 21/1/1985 ते 5/2/1995 ही सेवा विना अनुदानित असेल तर त्या कालावधीचा अंशदायी भविष्य निधीचा व्यवस्थापनाचा हिस्सा शासकीय लेख्यात जमा केल्यासंबंधी प्रमाणपत्र प्रस्ताव सोबत जोडावे, अन्यथा विना अनुदानित सेवा निवृत्तीवेतनासाठी ग्राह्य धरली जाणार नाही. पण अंशदायी भविष्य निधीचे खाते उघडलेले नसेल व त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या वेतनातून अंशदायी भविष्य निधीची कपात केलेली नसेल तर शासन निर्णय दिनांक 8/4/2008 नुसार तशा प्रकारचे प्रमाणपत्र प्रस्ताव सोबत जोडावे, तरच विना अनुदानित कालावधीची सेवा निवृत्तीवेतनासाठी ग्राह्य धरली जाईल. सेवाखंड. प्रत्येक सेवाखंड हा 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असावा. पूर्ण सेवा कालावधीमध्ये 6 पेक्षा जास्त खंड नसावा. सर्व सेवाखंडाचा एकूण अवधी 2 वर्षापेक्षा जास्त नसावा. सेवेत सेवाखंड असल्यास तो शिक्षण उपसंचालक यांच्याकडून समापित करून घ्यावा. शाळा व्यवस्थापनाने समापित केलेला खंड ग्राह्य धरला जात नाही. जर सेवेत खंड नसल्यास निरंग प्रमाणपत्र द्यावे. जर सेवेत खंड असल्यास सेवाखंडाचा तक्ता व समापित आदेश पेन्शन प्रस्तावासोबत जोडावा. वेतन पडताळणी. प्रत्येक वेतन आयोगानुसार केलेली वेतन निश्चिती वेतन पडताळणी पथकाकडून करून घ्यावी. प्रत्येक पदोन्नती उदाहरणतः पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक, निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी, कालबद्ध पदोन्नती, सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ यावेळी केलेली वेतन निश्चिती वेतन पडताळणी पथकाकडून करून घ्यावी. सर्व फॉर्मवर शिक्षण अधिकारी व सक्षम अधिकारी यांची प्रतिस्वाक्षरी न विसरता घ्यावी, अन्यथा प्रस्ताव आक्षेप लावून साबर परत येईल. प्रधान महालेखाकार कार्यालयाकडून निवृत्तीवेतनाचे प्रस्ताव आक्षेप लावून परत का येतात? जर ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये दिलेली माहिती व सेवा पुस्तकात घेतलेली नोंद यात तफावत असेल तर, उदाहरणतः नावात तफावत, शेवटच्या वेतन आयोगानुसार केलेली वेतन निश्चिती वेतन पडताळणी पथकाकडून प्रमाणित केलेली नसते, सेवा पुस्तकात नोंद केलेले शेवटचे वेतन व ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये दिलेले वेतन यात तफावत असणे. सेवाखंड समापित केलेला नसतो. निलंबन कालावधीचे नियमन केलेले नसते. शासकीय कर्मचारी यांनी घेतलेल्या खाजगी असाधारण रजेचा तपशील न देणे, लाभापेक्षा वसुली जास्त ती कशी वसूल करावी याचा उल्लेख नसणे, संबंधित कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी नसणे या व अशा अनेक कारणांमुळे पेन्शन प्रस्ताव संबंधित विभागाकडे आक्षेप लावून परत पाठविले जातात. या सर्व बाबी सिंगल कॉम्प्रेहेन्सिव्ह फॉर्ममध्ये भरून झाल्यावर फॉर्मची प्रिंट काढावी व त्यावर निवृत्ती वेतनधारकाच्या सह्या घ्याव्यात व कार्यालय प्रमुखाने सही करून प्रस्ताव सेवा पुस्तकासोबत हाती किंवा पोस्टाने प्रधान महालेखाकार कार्यालयाकडे पाठवावा. या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर पेन्शन प्रस्ताव तयार केला तर नक्कीच कोणतेही आक्षेप न लागता निवृत्ती वेतन व इतर लाभ निवृत्ती वेतनधारकाला प्राधिकृत होईल. AG ऑफिस प्रस्ताव मंजूर करत नाही तर प्राधिकृत करते. ही चित्रफित आपणास उपयुक्त होईल अशी मी आशा करतो. आपणास पेन्शनबद्दल काही प्रश्न विचारे असतील तर जरूर विचारा, मी त्यास उत्तर देईन. त्यासाठी तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले नाव, मोबाईल नंबर व तुमचा प्रश्न लिहावा लागेल. ही झाली कार्यालय प्रमुखाची जबाबदारी. पुढील भागात आपण AG ऑफिस व कोषागार कार्यालय यांनी पेन्शन प्रस्तावावर केलेल्या कार्याची माहिती घेऊ. हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी तयार केलेला आहे. आवडला असेल तर न चुकता न विसरता लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा, जेणेकरून पुढील भागांचं नोटिफिकेशन आपणास येईल. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.